दिवशी जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर महापालिकेनं सर्वेक्षण करून जे धोकादायक झाडं आहेत किंवा जे पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं सर्वेक्षण करून आपण 4 टीमद्वारे त्या झाडं तोडण्याचं किंवा फांद्या छाटण्याचं काम चालू केलेलं आहे। 2 दिन पहले पेड़ गिरने से एक 11 वर्षीय लड़के की मौत हो गई थी। इस घटना के बाद महानगर पालिका सतर्क हो गई है। महानगर पालिका ने सड़क पर लगे खतरनाक पेड़ों को काटने का निर्णय लिया है। पिछले 2 दिनों से महानगर पालिका द्वारा श्रीनगर, वर्कशॉप, काबरा नगर रोड और अन्य इलाकों में करीब 13 पेड़ काटे जा चुके हैं, जिनसे जान माल का नुकसान होता हुआ नजर आ रहा था। इसके अलावा 27 पेड़ की बड़ी टहनियां भी काटी गई है। आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने बताया है कि 4 टीमों द्वारा सर्वे कर इन पेड़ों को काटा जा रहा है। सध्या पावसामुळं धोकादायक जे झाडं झालेले आहेत ते पडण्याचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे। परवा दिवशी जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर महापालिकेनं सर्वेक्षण करून जे धोकादायक झाडं आहेत किंवा जे पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं सर्वेक्षण करून आपण 4 टीमद्वारे त्या झाडं तोडण्याचं किंवा फांद्या छाटण्याचं काम चालू केलेलं आहे। आजपर्यंत आपण 13 जे धोकादायक झाडं आहेत ते आपण पूर्णपणे तोडलेले आहेत, तर 27 वृक्षाच्या फांद्या ज्या इलेक्ट्रिक पोलवरती वगैरे आलेल्या होत्या त्या तोडलेल्या आहेत। महापालिकेच्या एकूण 4 टीम यामध्ये कार्यरत आहेत। नागरिकांच्या आलेल्या सूचना किंवा कंप्लेंट काही नागरिकांनी केली तर त्याही झाडाची आपण प्रत्यक्ष पाहणी करतोय आणि त्या झाडाची कटाई करत आहोत। आपण पूर्ण शहरामध्ये 6 झोनमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि झोन ऑफिसर यांच्याकडनं रिपोर्ट घेतलेले आहेत। त्यांनी जितके झाडं दाखवतील धोकादायक त्याचं वृक्ष प्राधिकरणामार्फत तपासणी करून अपन तो देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।